हा मठ नसून हे केंद्र आहे. केंद्र म्हणजे शाळा. इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र मंत्र वगैरे शिकायला मिळेल. एवढ्या लांब दिंडोरीला येण्यापेक्षा तुम्ही कळव्यामध्ये केंद्र चालू करा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र भुसारआळी कळवा येथे. केंद्राच्या समोरच हे औदुंबराचे झाड आहे आणि म्हणतात ना, जोपर्यंत स्वामी आपल्याला बोलवत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्वामींचे दर्शन होत नाही. आणि एकदा का स्वामींचे दर्शन लाभले की तो सेवेकरी स्वामीमय होऊन जातो. स्वामी आपल्या सेवेकऱ्याला नेहमी बळ देत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एकच वाक्य सर्वांना उत्स्फूर्त करते, नवचैतन्य निर्माण करते. या केंद्रामध्ये स्वामी समर्थांचे 11 उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. याची माहिती इथे दिलेली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने सेवेकऱ्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी इथे लहानांपासून थोरांपर्यंत विविध उपक्रम राबवले जातात. मोरेदादांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या स्वामींच्या या केंद्रामध्ये सेवेकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन पत्रिकेच्या आधारे केले जाते. जन्मपत्रिका बनवताना तारीख, वेळ आणि ठिकाण या गोष्टी अचूक लागतात. यामुळे मार्गदर्शनही अगदी चांगल्या प्रकारे करता येतं. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग लोकहितासाठी करणे हीच खरी स्वामी भक्ती होय. हे आपण करत नाही तर स्वामी आपल्याकडून करून घेतात, अशी यांची मान्यता आहे. स्वामी केंद्रात होणाऱ्या दैनंदिन विधीबद्दल इथे सर्व माहिती दिली आहे. कळवा येथील भुसारआळीमध्ये स्वामींचं केंद्र कसं स्थापन झालं हे आपण प्रसाद दादांकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आपला हा कळव्याचा स्वामी समर्थांचा मठ सुरू झाला आहे, हा कधीपासून सुरू झाला? सगळ्यात पहिले की आपण मठ केंद्र एक 2 शब्दामध्ये सांगतो की हा मठ नसून हे केंद्र आहे. केंद्र म्हणजे शाळा. इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र मंत्र वगैरे शिकायला मिळतात. ह्या केंद्राची सुरुवात 1983 साली गुढीपाडव्याला ह्या कळवे गावातलं गावदेवी मंदिर आहे तिथून सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर हळूहळू पुढे 1990 साली ह्या केंद्राची पब्लिक ट्रस्ट म्हणून स्थापना झाली. 1 जानेवारी 1990 रोजीची ह्या केंद्राची पब्लिक ट्रस्ट म्हणून स्थापना झाली. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग जे जुने सेवेकरी होते, 11 सेवेकऱ्यांची जी कमिटी होती, त्यामध्ये दत्तात्रय औटी, श्री पांडुरंग सोनार काका, कदम काका, दिवाकर कोळी काका, त्याच्यानंतर गावणताई असे मुख्य सेवेकरी त्यांच्यामध्ये होते. आणि त्या 11 सेवेकऱ्यांनी मिळून की दादांच्या आशीर्वादाने त्यांच्याकडून श्रीफळ घेऊन दादांनी श्रीफळ दिलं त्यांना की तुम्ही एवढ्या लांब दिंडोरीला येण्यापेक्षा तुम्ही कळव्यामध्ये केंद्र चालू करा आणि तिथून तुम्ही स्वामींची सेवा चालू करा. आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, दादांच्या मार्गदर्शनाने हे कळवा केंद्र सुरू झालं. हे कळवा केंद्र सुरू करताना जी पहिले जुनी लोक होते त्यांनी अपार कष्ट घेतले. कारण 1-1 रुपया, 2-2 रुपये गोळा करून सेवेकऱ्यांनी जशी मदत करतील त्या मदतीवर ही केंद्राची स्थापना झाली. त्या केंद्राची जागा घेतली गेली. पुढे त्या जागेआधी गावदेवी मंदिराच्या नंतर इथे बाजूलाच हनुमान मंदिर आहे. तिथेही काही दिवस आरती
काही उत्सव सप्ताह वगैरे असे कार्यक्रम तिथेही झाले आणि त्याच्यानंतर ही जागा ह्या संस्थेची, या केंद्राची इथे जागा तयार झाली. त्या केंद्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे, तशी इतरही केंद्र आहेत, मठ आहेत, तिथेही लोकांना अनुभव, सेवेकरांना अनुभव येतात, पण ह्या केंद्रामध्ये अखंड सेवा चालू असते. स्वामीचरित्र सारामृत पारायण दर गुरुवारी इथे सामुदायिक पारायण सेवेकरी घेतात. त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचं पारायण आहे, हे मंगळवार शुक्रवारी महिला वर्ग दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये सामील होत असतात. आणि त्यामुळे ह्या जागेमध्ये एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असं वाटते की इथे आलेल्या सेवेकरांना त्याचे चांगले अनुभव येत आहेत. त्यांच्या अडीअडचणीचे जे प्रश्न आहेत हे लवकरात लवकर सुटत आहेत आणि हे सुटत आहेत म्हणजे त्यांचे स्वामींची कृपा आहे, स्वामींचे कृपाशीर्वाद आहे आणि ते जेवढ्या आर्ततेने ते सेवा करणार आहेत तेवढ्या लवकर स्वामी त्यांच्या उंजळीमध्ये प्रसाद देतात. असे हे केंद्र आजतागायत सुरू आहे. इथे बालसंस्कार वर्ग चालतो दर रविवारी 1 तास 5 ते 6, अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून 10वीपर्यंतच्या मुलांना इथे मार्गदर्शन, स्तोत्रमंत्र कसे म्हणायचेत, कधी म्हणायचेत, कशासाठी म्हणायचेत हे सगळं शिकवलं जातं. तसेच इतरही मोठे सेवेकरी आहेत, त्या सेवेकरांना दर गुरुवारी काही ना काही मार्गदर्शन दिलं जातं की बाबा कोणते स्तोत्रमंत्र कधी म्हणायचे आहेत, कशासाठी म्हणायचे आहेत, हे केंद्र काय आहे, मोरेदादा काय होते, त्यांचे गुरु पिठले महाराज काय होते, ही थोडक्यात माहिती ज्या सेवेकरांना दिली जाते आणि त्याच्याप्रमाणे ह्या केंद्राची खूप चांगल्या प्रकारे सुरुवात होऊन आजतागायत हे केंद्र जवळजवळ 43 वर्ष ह्या केंद्राला झालेली आहेत कळवा गावामध्ये. आणि आजही केंद्र व्यवस्थित सेवेकरांना इथे आलेल्या त्यांच्या प्रश्नोत्तरावर, अडीअडचणीवर मार्गदर्शन मिळते. ते मार्गदर्शन देताना कुंडलीची खूप गरज असते. त्या कुंडलीच्या प्रमाणे जे काही अडीअडचण असेल त्यांच्यावर त्यांना मार्गदर्शन दिलं जातं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी केलेल्या सेवेच्या मार्फत स्वामी त्यांच्या उंजळीमध्ये त्यांना फळ देत आहेत. आणि अशा प्रकारे ही संस्था, हे केंद्र 83 पासून आजपर्यंत खूप भरभराटीला आलेलं आहे. त्यातही स्वामींचीच कृपा आहे. ते स्वामी त्यांच्या मनात येईल त्याच्याप्रमाणे हे केंद्राची वाटचाल पुढे त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, दादांच्या कृपा आशीर्वादाने या केंद्राची वाटचाल पुढे अखंड चालू राहणार आहे. आणि सेवेकरांना विनंती आहे की या संस्थेमध्ये येऊन स्वामींचे आशीर्वाद नक्की घ्यावेत, त्यांच्या चरणी लीन व्हावं आणि अखंड स्वामींच्या सेवेमध्ये लीन राहावं. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या उत्सवाबद्दल तुम्ही थोडं इथलं सांगाल का? हां, त्या उत्सवाबद्दल तर खूप महत्त्वाची माहिती आहे की ह्या केंद्राची सुरुवात झाली ही गुढीपाडव्यापासून आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी द्वितीयेला स्वामी जयंती येते. तिथून 11 उत्सव ह्या केंद्रासाठी किंवा ह्या महाराष्ट्रभर जेवढी काही केंद्र आहेत, भारतभरही, त्या केंद्रावर मोरेदादांच्या मार्गदर्शनापणे आणि त्यांच्या गुरु जे पिठले महाराज होते त्यांचे गुरु, त्यांच्या मार्गदर्शनाने जे 11 उत्सव या केंद्रांना आखून दिलेले आहेत, त्या 11 उत्सवाप्रमाणे स्वामी जयंतीपासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर लगेच स्वामी पुण्यतिथी, त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, नृसिंह सरस्वती पुण्यतिथी, अनंत चतुर्दशी आणि सगळ्यात शेवटी हा क्रम एवढा छान दिलेला आहे की ह्या क्रमाने श्रीपाद श्रीवल्लभ जयंतीपासून नृसिंह सरस्वती पुण्यतिथी असे हे सगळे 11 उत्सव, ही सगळ्यात शेवटचा उत्सव आहे. नेहमी आपण पूजा करताना नेहमी सगळ्यात शेवटी भगवान शंकरांची पूजा केली जाते. तशाच प्रमाणे ह्या हिंदू कालगणनेप्रमाणे की सगळ्यात शेवटचा उत्सव आहे या केंद्रामधला, तो सगळ्यात शेवटचा महाशिवरात्र आहे. आणि त्याच्याप्रमाणे हे सगळे 11 उत्सव या केंद्रामध्ये क्रमाने साजरे केले जातात. ते साजरे करत असतानाही खूप आर्ततेने, आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा उत्सव आहे की दत्त जयंती सप्ताह, अखंड नामजप सप्ताह इथे असतो. की सकाळी पहिल्या दिवसापासून दत्त जयंतीच्या आधी 8 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. तिथून जी सुरुवात होते की त्या उत्सवाच्या वेळेला आधी या कळवे गावातल्या सगळे जे काही देवी देवता आहेत, गणपतींपासून इथली कळवण देवी, त्याच्यानंतर तुळजाभवानी माता, या सगळ्या देवतांना आमंत्रण दिलं जातं. आणि ते आमंत्रण दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ह्या उत्सवाला सुरुवात होते. त्याच्यातला पहिला जो आहे गणेश याग आहे. इथे सगळे याग घेतले जातात.
गणेश याग आहे, चंडी याग आहे, रुद्रयाग आहे, त्याच्यानंतर पर्जन्य याग आहे त्याच्यामध्ये. असे हे सगळे याग घेऊन त्याची मंडलांची मांडणी केली जाते. या चंडीयागाच्या वेळेला कुंकुमार्जन देवींवर केलं जातं, तिथल्या पिठाचं पूजन असतं. हे सगळे याग, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यात पहिला जो गणेश याग जो आहे, हा गणेश याग ह्या केंद्रातली सगळी लहान मुलं जी आहेत बालसंस्कार वर्गातली, जवळ 150 ते 200 मुलं आहेत, ह्या मुलांकडून हा याग संपूर्णपणे घेतला जातो. गणपती अथर्व शिष्य ही मुलं म्हणतात सगळे. आणि शेवटच्या वेळेला 11व्या वेळेला 10 वेळेला पहिलं अथर्व शिष्य म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर 11व्या वेळेला त्यांच्याकडून स्वाहाकार करून घेतला जातो लहान मुलांकडूनही, की जे पुढचे त्यांच्या शैक्षणिक आणि पुढच्या जडणघडणीसाठी, आयुष्याच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा याग लहान मुलांकडून केला जातो. त्याच्यानंतर मनोबोध याग आहे, गीताई याग आहे. हे सगळे याग इथले सेवेकरी सगळे मिळून साजरे करतात. व्यवस्थितपणे तो उत्सव पार पाडला जातो आणि त्या उत्सवात भाग घेतल्यानंतरही खूप अनुभव सेवेकऱ्यांना येतात. त्यावेळेला गुरुचरित्र पारायण इथे बरेचसे सेवेकरी, जवळजवळ 100 ते 150 सेवेकरी या गुरुचरित्र पारायणामध्ये भाग घेत असतात आपापल्या वेळेप्रमाणे. कारण ही मुंबापुरी आहे. या मुंबापुरीमध्ये सगळं रेल्वेच्या टायमाप्रमाणे सगळं चालतं आहे. त्याच्याप्रमाणे अगदी सकाळी 4 वाजल्यापासून इथे सेवेकरी पारायणाला येतात आणि आपापलं पारायण पूर्ण करून शेवटच्या दिवशी त्याची सांगता प्रत्येकजण सेवेकरी आपापल्या घरी करत असतो. त्या पोथीला नैवेद्य दाखवत असतो. आणि सगळ्यात शेवटी दत्त जयंतीचा उत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, जसं मोरेदादांनी, पिठले महाराजांनी हा नियम घालून दिलेला आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी इथे सत्यत्व पूजन या सप्ताहाची सांगता म्हणून केलं जातं आणि त्याच्यानंतर महाप्रसाद सगळ्या सेवेकऱ्यांना दिला जातो. सांगण्यात म्हणजे मोठं एवढं काही नाही की जवळजवळ 3,500-4,000 5,000च्या आसपास सेवेकरी हा महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि त्या महाप्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला लापशीचा जो महाप्रसाद आहे, हा इथल्या ग्रामस्थ आवर्जून सांगतात की आम्हाला ह्या केंद्रातल्या लापशीचा प्रसाद आम्हाला हवा आहे, तो थोडा तरी मिळाला तरी आम्हाला खूप समाधान वाटतं. म्हणून त्या सेवेकरीसाठी आणि ह्याही सेवेमध्ये भाग घेण्यासाठी बरेचसे सेवेकरी खूप मोठ्या संख्येने उपस्थित असतात. रात्रीच्या सेवेमध्ये तर इथे जवळजवळ 40 ते 50 तरुण वयाची मुलं जी आहेत, ही सगळी रात्रीची सेवा उत्तम रीतीने पार पडतात. रात्र प्रहर त्याला म्हटलं जातं. अखंड नामजप, या नामजप सप्ताहामध्ये 3 गोष्टी आहेत, या अखंड चालू असतात. 2 वीणावादन, 2 स्वामीचरित्र सारामृत आणि 2 जपमाळ. हे अल्टरनेट जसं आपल्याला बदलता येईल. कोणी कंटाळा आला तर त्यांनी दुसऱ्याला देताना एक जण सेवा चालू असते आणि दुसरा सेवा त्यांना सोडवायला असतात. अशी ही सेवा अखंड चालू असते या केंद्रामध्ये. असे जवळजवळ 11 मुख्य उत्सव ह्या संस्थेमध्ये साजरे केले जातात आणि त्यात ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते मोरेदादा, त्यांचाही आशीर्वाद लाभण्यासाठी म्हणून त्यांचा एक उत्सव ह्या केंद्रातर्फे साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ. थँक्यू काका, तुम्ही आम्हाला इथली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. स्वामींसाठी नैवेद्याचा ताट आणि भक्तांसाठी प्रसाद ठेवण्यात आला आहे. थोड्याच वेळात इथे स्वामींची आरती होणार आहे. स्वामींच्या होणाऱ्या सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळी नित्य नियमाने इथे सेवेकरी येत असतात. स्वामींच्या आरतीची ओढ प्रत्येक सेवेकऱ्याला लागलेली असते. आपल्याला ही आरती मिळावी म्हणून सेवेकरी वेळेत येण्याचा प्रयत्न करतो. इथे आलेले सेवेकरी पाहून आपल्यालाही हे अनुभवता येईल. स्वामींची आरती करण्याचा मान इथे प्रत्येक सेवेकऱ्याला मिळत असतो. हा मिळालेला मान म्हणजेच सेवेकऱ्याची स्वामीचरणी असलेली भक्ती आणि त्याचा मिळालेला हा प्रसाद आहे असं समजायला काहीच हरकत नाही. आणि सेवेकरीही स्वामींच्या आरतीचा आपल्याला मिळालेला मान हे आपलं भाग्यच आहे असं समजून एकदम मनोभावे आरती करत असतात. मित्रांनो, स्वामींची आत्ता होणारी आरती आणि मंत्रपठण अजिबात चुकवू नका. गणपती ओंकारा, औढ मात्रा कोटी
ज्योती पंचप्राण श्यामलांग वत्सलांशन शंख पद्मकरितान वैजयंती पीतवसन गदा शोभे सुदर्शन ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण मुकुट कस्तुरत्न मकराकृत कुंडल शुभ्रकर्ण हृदय सिंहासनी विराजना जगजीवन ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण हरपली देहभान नित्य घडो तव चिंतन दासव
ब्रह्मानन्दं परमस्वरं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। समर्थ महाराज की जय। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षयमामृतात्। 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 गुह्याति गुह्यगोप्रात् पुराणासंस्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसादा महेश्वर। मृत्युञ्जय महारुद्र कालिमा शरणागतं जन्ममृत्युजरारोगे पीडितं कर्मबन्धने। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ
स्वामींची आरती आणि मंत्रपठण हे ऐकून स्वामीमय झाल्यासारखं होतं. सभोवतालच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही. ही स्वामींची शिकवण सर्व सेवेकरी आत्मसात करतात. या केंद्रामध्ये घेण्यात येणारा बालसंस्कार वर्ग हा एक अतिशय उत्तम उपक्रम आहे. इतरही अनेक असे उपक्रम आहेत ज्याबद्दलची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. मित्रांनो, मोरेदादांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या स्वामींच्या केंद्राची महती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचं कारण प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अनुभव आला आहे. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठी खंबीरपणे उभे असतात याची अनुभूती प्रत्येकाला कुठे ना कुठे येतेच. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या प्रत्येक सेवेकऱ्याने काही नियम पाळावे. हे कोणते नियम आहेत हे आपण पाहूयात. स्वामींच्या जीवनाविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून लोकांनी बोध घ्यावा यासाठी स्वामी चरित्रावरील पुस्तके आणि इतरही अनेक मंत्रपठणाची पुस्तके इथे ठेवण्यात आली आहेत. या केंद्रात येणाऱ्यांनी स्वतःहून काही आचारसंहिता पाळाव्यात म्हणून इथे फलक लिहिले आहे. केंद्रात येणाऱ्या नामवंत व्यक्तींचे केंद्राच्या ट्रस्टींकडून श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येते. मित्रांनो, भुसारआळी कळवा येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी रूपरेषा हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.